गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण आहेत ना या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आपले कर्म मोठे आहेत की भाग्य मोठं आहे। बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला प्रश्न, जर माझे सर्व काही अगोदरच भाग्यात लिहिलेलं आहे मग मी कर्म का करावे बरं? तुमच्या जीवनामध्ये हा प्रश्न पडलेला असेल, पण त्याचं उत्तर आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे। बघा, महाभारत आणि रामायणाच्या या पवित्र युगानंतर आहे ना, या भारतभूमीमध्ये धर्म आणि अध्यात्म यांची धारा अखंड वाहत होती। ऋषी मुनी साधू संत आपल्या तपोभूमीमध्ये साधना करत आणि धर्म सत्य या अहिंसेचा प्रचारच करत ना। पण त्याच काळामध्ये एका छोट्याशा राज्याच्या हद्दीत एक गाव होतं ज्याचं नाव होतं करुणापूर। हे गाव आहे ना आपल्या साधेपणासाठी, शांततेसाठी, धार्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध होतं। गावकऱ्यांमध्ये परस्पर प्रेम होतं आणि ते सत्य आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्नच करत असत। बघा, आपण मेन पाहत आहोत की कर्म मोठे की भाग्य मोठं, म्हणून हे उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट करावं लागेल। बघा, तरीसुद्धा नियतीनं सर्वांना समान संपत्ती दिली नव्हती। काही लोक श्रीमंत होते तर काही अत्यंत गरीब होते। त्याच गावामध्ये सगुणा नावाची एक विधवा स्त्री राहत होती। सगुणाजवळ संपत्ती जवळपास अजिबातच नव्हती। तिच्या पतीचं निधन खूप वर्षापूर्वीच झालं होतं, तेव्हा ती खूप तरुण होती। तिच्या वृद्ध सासूचं देखील काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं आणि तिच्या कुटुंबात कुणीच नव्हतं। ती एका छोट्या झोपडीमध्ये राहत असे। दिवसभर इतरांच्या शेतामध्ये काम करून जेवढं कमवता येईल ना तेवढ्याच पैशावरती आपलं पोट भरत असे। ती अत्यंत सरळ, प्रामाणिक, परोपकारी आणि परमधर्मपरायण स्त्री होती ना। केवळ आपल्या परिश्रमानं ती आपलं जीवन जगत होती। सगुणाच्या मनामध्ये सतत एक प्रश्न येत असे की माणसानं आपल्या कर्माच्या जोरावर पुढं जावं की भाग्य आधीच निश्चित असतं। पण ती हा प्रश्न मनात ठेवूनही निष्ठेने आपले कर्म करत राहायची। सगुणाच्या छोट्याशा अंगणामध्ये एक आंब्याचं झाड होतं जे कोणत्या तरी शुभ संयोगानं फुलत फळत राहिलं होतं। त्या झाडाला कधी कधी गोड आंबे लागायचे जे सगुणा गावातील मुलांना वाटून द्यायची। एके दिवशी त्या आंब्याच्या झाडावर एक कावळा येऊन बसला। तो काळा कुट्ट कावळा अत्यंत चतुर होता। तो आसपासच्या शेतामध्ये भटकून कधी गळून पडलेले धान्य शोधायचा तर कधी एखाद्या गृहिणीचं लक्ष विचलित करून अन्नाचा तुकडा उचलून न्यायचा। कावळा अन्न मिळवण्यामध्ये खूप हुशार होता, पण त्याला दयाभाव अजिबात नव्हता। तो नेहमी स्वतःचा फायदाच पाहायचा आणि इतरांच्या नुकसानीची पर्वा करायचा नाही। त्या दिवशी तो आंब्याच्या झाडावर बसून सगुणाकडे पाहत होता, जी आपल्या झोपडीसमोर अंगणात बसून भाज्यास निवडत होती ना। कावळ्यानं विचार केला, ही स्त्री गरीब दिसते पण हिच्या अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे, कदाचित आज मला काहीतरी खायला मिळेल। कावळा वारंवार कावकाव करत होता, पण सगुणा त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हती। अखेर कावळ्यानं मनात म्हटलं, मला काही युक्ती लावावी लागेल। थेट मागून कोणी मला सहज असं काही देणार नाही। कावळ्यानं ठरवलं, तो सगुणाला कसंही करून फसवेल। त्यानं मनात कपटी योजना आखली।
त्याला समजलं तो बोलू शकत नाही, पण कावकाव करून लोकांचं लक्ष वेधू शकतो. काही वेळाने त्यानं विचार केला, ही स्त्री दयाळू आहे. जर मी असहाय्य असल्याचं नाटक केलं ना, तर कदाचित ती मला काहीतरी खायला देईल. अगदी दुसऱ्या दिवशी कावळ्यानं नवा खेळ रचला. तो सगुणाच्या अंगणामध्ये फडफडत खाली पडला. जणू त्याला जोरात मार बसला होता. सगुणाने त्याच्याकडं पाहिलं आणि तिला दया आली. तिने लगेच आपल्या टोपलीतून काही तांदळाचे दाणे उचलले आणि कावळ्यासमोर टाकले. कावळ्याला मनातून खूप आनंद झाला, पण वरून त्यानं असं भासवलं की तो वेदनेनं तडफडत आहे. सगुणानं प्रेमाने त्याला म्हटलं, घाबरू नको, शांत हो, मी तुला आणखी काही दाणे देते. कावळ्यानं थोडेसे खाल्ले आणि उडण्याचा प्रयत्न करू लागला, पण यावेळी त्यानं असं नाटक केलं की जणू तो अजून पूर्ण बरा झाला नव्हता. या प्रकारे कावळा रोज सकाळी यायचा, थोडेसे खाण्याचं नाटक करायचा आणि संध्याकाळी उडून जायचा. सगुणाला वाटलं कावळा खूप अशक्त आहे, म्हणून ती दररोज त्याच्यासाठी काही ना काही अन्न ठेवू लागली. कावळ्याला आपला फसवा डाव हा यशस्वी झाल्याचं वाटू लागलं. त्याच गावामध्ये एक वृद्ध गाय होती आणि ती एका श्रीमंत शेतकऱ्याजवळ होती. मात्र आता तिनं दूध देणं बंद केलं होतं. शेतकऱ्याला वृद्ध गायीचा कोणताही उपयोग दिसत नव्हता, म्हणून त्यानं तिला जवळपास टाकून दिलं. गाय संपूर्ण गावभर भटकत असे. कधी कचऱ्यामध्ये काहीतरी शिल्लक चारा शोधत असे, तर कधी तळ्याजवळ गवत चरत असे. गायीची अवस्था पाहून ती खूपच दयनीय झाली होती. लोकांनी तिच्याकडे लक्ष देणं थांबवलं होतं. जणू काही या वृद्ध जनावराचा आता काही उपयोगच उरला नव्हता. एके दिवशी तीच वृद्ध गाय सगुणाच्या झोपडीजवळून जात होती. सगुणानं तिला लक्षपूर्वक पाहिलं. ती गाय खूपच दुबळी झालेली होती ना. तिच्या शरीरावर जागोजागी माशा बुणबुणत होत्या. सगुणा गायीजवळ गेली आणि तिला प्रेमानं सहल लावलं. गायीनंही तिच्याकडं करुण नजरेनं पाहिलं. सगुणानं मोठ्या ममतेनं म्हटलं, अरे तूही किती दिनवाण्या स्थितीत आहेस. माझ्याकडे जास्त काही नाही, पण थोडीशी सुकलेली गवताची पेंडी आणि पाणी तरी तुला देऊ शकते. ते हे म्हणतात सगुणानं झोपडीच्या मागे वाढलेले ते सुके गवत एका कटोऱ्यामध्ये पाणी आणून गायीसमोर ठेवलं. गायीनं समाधानानं ते सर्व चावून खाल्लं आणि पाणी पिऊन आपल्या नजरेतून जणू कृतज्ञता व्यक्त केली. पुढच्या दिवसापासून गाय रोज सगुणाच्या दाराशी यायला लागली. सगुणा तिला चारा पाणी द्यायची. तिच्या मनात गायीसाठी अपार दया होती ना. गाय निस्वार्थ भावनेने मान हलवायची, जणू ती तिला आशीर्वाद देत आहे. हे सर्व पाहून सगुणा आनंदी होत असे. तिला असं वाटे, मी गरीब असले तरी एका प्राण्याला अन्न देण्याचं पुण्य मला मिळत आहे. गायीच्या वाणीमध्ये कपट, स्वार्थ किंवा धूर्तपणा अजिबात नव्हता. ती केवळ जीवांना आनंद देण्याचं प्रतीकच होती ना. अशा प्रकारे सगुणा आणि गायीमध्ये एक हळवे बंधन तयार झालं. दिवस असेच पुढे जात होते. सगुणानं आपल्या आयुष्यात अनेक दुःख सोसली होती, तरीही ती प्रभू भक्तीमध्ये आपल्या कर्मामध्ये मग्न होती. तिच्या मनात पुन्हा पुन्हा प्रश्न उमटत असे, माझं भाग्य आधीच ठरलं आहे का, की मी माझ्या सत्कर्मामुळे ते बदलू शकते. जेव्हा ती कावळ्याला अन्न देत असे ना, तेव्हा तिला वाटायचं मी गरीब आहे, पण तरीही मी दुसऱ्या जीवांची मदत करण्याचा प्रयत्न करते. हे माझे कर्मच आहेत ना, पण त्यामुळे माझे भाग्यही बदलेल का. जेव्हा ती वृद्ध गायीला चारा आणि पाणी द्यायची ना, तेव्हाही हेच विचार तिच्या मनामध्ये यायचे. कधीतरी नशिबाने साथ दिली तर माझी स्वतःची एखादी छोटीशी जमीन असेल आणि याच गायीचं दूध मला मिळेल, पण सध्या माझ्याकडे काहीच नाही. कधी कधी तिच्या मनामध्ये निराशाही घर करायची. इतका परोपकार करून सुद्धा
माझं जीवन कष्टांनी भरलेलं आहे. खरंच भाग्य आधी ठरलेलं असतं का बरं? आणि त्यावर माझं काहीही वश नाही. मात्र लगेच ती हा विचार झटकून टाकायची की नाही, मला कोणतीही तक्रार करायला नको. कर्म करण्यात जीवनाचं खरं सार आहे. आणि आपलंसुद्धा तेच आहे ना, ते प्रत्येकाने समजून घ्यावं. म्हणजे एक करुणापूर हे गाव होतं ना, ते निसर्गानं सौंदर्यानं नटलेलं होतं. तिथे सुंदर वृक्ष, तलाव, सर्व काही होतं. जंगलात एक महान तपस्वी ऋषी राहत होते. ते त्यांचं नाव होतं वसिष्ठ ऋषी. ते शांत, धीर, गंभीर आणि महान ज्ञानी होते. साधनेत ते अत्यंत पारंगत होते. त्यांचं दर्शन गावकऱ्यांना क्वचितच मिळायचं. केवळ कोणत्या तरी आध्यात्मिक कारणास्तवच ते गावात येत असत. एके दिवशी ऋषी वसिष्ठ गावामध्ये आले. गावकऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. लोकांनी त्यांना तांदूळ, फळे, फुले आणि इतर वस्तू अर्पण केल्या. ऋषींनी प्रेमपूर्वक सर्वांना आशीर्वाद सुद्धा दिला आणि गावाच्या धर्मशाळेत थोडा वेळ थांबले. गावकरी त्यांच्या सुखदुःखाच्या कथा सांगू लागले आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊ लागले. सगुणानं सुद्धा विचार केला की मलाही ऋषींचं दर्शन घ्यायचं आहे आणि माझ्या मनातील सर्व प्रश्न विचारायचे आहेत. कर्म मोठे आहे की भाग्य मोठं आहे? ती धर्मशाळेमध्ये पोचते. जेव्हा तिची वेळ आली ना, तेव्हा तिनं हात जोडले आणि विनम्रतेने म्हणाली, हे ऋषीवर, मी एक गरीब विधवा स्त्री आहे. माझ्या जीवनात अनेक कष्ट आले, पण तरीही मी ईश्वरावर श्रद्धा ठेवते, सत्कर्म करते. माझ्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की कर्म आमचे नशीब बदलू शकतं का बरं? की जे भाग्यात लिहिलं आहे तेच अटळ असतं. ऋषी वसिष्ठांना तिची सरळ वृत्ती पाहून जाणलं होतं की खरंच मनापासून प्रश्न विचारत आहे. त्यांनी उत्तर दिलं की सत्याची प्राप्ती करण्यासाठी अनेकदा परीक्षाही द्यावी लागते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थेट देता येत नाही. भविष्यात असे काही घडेल ना की ज्यातून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच मिळेल. फक्त सत्य आणि धर्माच्या मार्गावर दृढ राहा. जेव्हा तुझी परीक्षा होईल ना, तेव्हाच तुला पूर्ण ज्ञान मिळेल. सगुणाला हे उत्तर अपूर्ण वाटलं, पण ऋषींना मात्र विचारायचं तिला धाडस झालं नाही. तिने त्यांचे चरणस्पर्श केले आणि परत निघाली. तिच्या मनामध्ये एक कुतूहल जागं झालं. कशी परीक्षा असेल बरं? केव्हा होईल ती परीक्षा? कोण घेईल ती परीक्षा? पण तिला कल्पनाही नव्हती की स्वतः यमराज या परीक्षेचे प्रमुख सूत्रधार होणार आहेत. रात्री ऋषी वसिष्ठ ध्यानावस्थेमध्ये बसले होते. अचानक त्यांच्या अंतर्दृष्टीमध्ये काही दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्यांना जाणवलं की देवलोकामध्ये यमराज आणि चित्रगुप्त एका विशेष चर्चेमध्ये मग्न आहेत. ऋषींनी आपल्या योगसिद्धीनं अनुभवलं की पृथ्वीवर काही अद्भुत घडणार आहे आणि त्याचा संबंध सगुणा, ती वृद्ध गाय आणि कपटी कावळा यांच्याशी आहे. त्याचवेळी यमलोकामध्ये प्रत्यक्षात यमराज आणि चित्रगुप्त यांचा संवाद चालू होता. यमराज म्हणाले, हे चित्रगुप्त, या पृथ्वीवरील प्राणी नेहमी कर्म आणि भाग्याबद्दल संभ्रमामध्ये असतात. आपण पाहायला हवं की मनुष्य सत्य ओळखतो की नाही. माझ्या माहितीनुसार या गावातील सगुणा अत्यंत कर्मशील आहे, पण तरीही तिच्या नशिबानं तिला साथ दिलेली नाही. त्याच गावामध्ये एक वृद्ध गाय आहे, एक कपटी कावळा देखील आहे, जे तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले आहेत. या तिघांचे कर्म आहेत ना, स्वभाव आहे, त्यांच्या परिणामांचे निरीक्षण करून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश तो लोकांना द्यायला आहे. जा, या सर्वांचा संपूर्ण हिशोब तयार करा. चित्रगुप्तांनी आज्ञा मानली आणि म्हणाले, हे यमदेव, मी त्यांचं संपूर्ण कर्माचा लेखाजोखा तपासतो. वेळ येईल तेव्हा आपल्यालाही स्वतः पृथ्वीवर जावं लागेल, जेणेकरून सत्याची पूर्ण परीक्षा होईल.
ही परमात्म्याची लीला अशी होती ना की त्याच क्षणापासून सर्व घटना त्या नियोजित मार्गाने घडू लागल्या. काही दिवस पुढे कावळा दररोज सगुणाच्या घराजवळ यायचा, थोडेसे अन्न खायचा आणि खोटेपणाने लाचार असल्याचं नाटक करायचा. हळूहळू त्यानं पाहिलं की सगुणा गाईला जास्त प्रेमानं घास आणि पाणी देत आहेत. त्याच्या मनामध्ये विचार आला, ही बाई मला गायीपेक्षा कमी महत्त्व देत आहे. गाय तर काही उपयोगाची नाही, तरीही हिला प्रेम आणि सन्मान मिळतो. मी रोज येथे येतो, पण मला फक्त 2-4 दाणे मिळतात. ही गाय जखमी केली तर कदाचित सगुणा तिच्यावरून निराश होईल आणि तिला सोडून देईल. असा कपटी विचार करून कावळ्याने एक नवीन योजना आखली. त्याला माहीत होतं ना की गाय वृद्ध झालेली आहे आणि ती वेगाने पळू शकत नाही. जर मी तिला जखमी केलं ना तर कदाचित सगुणा तिला सोडून सुद्धा देईल. यासाठी एके सकाळी कावळ्यानं गायीच्या पाठीवर जोरजोरामध्ये चोच मारली. गाय वेदनेनं विथरली आणि ओरडू लागली. सगुणानं हे पाहून ती धावतच तिच्या दिशेने धाव घेतली. तिनं पाहिलं की गायीच्या अंगातून रक्ताच्या लहान थेंबांची धार आहे ना ती बाहेर पडत आहे. त्याच वेळी तिला दिसलं की कावळा झाडावर बसला होता आणि त्याच्या चोचीला रक्त लागलं होतं. सगुणाला क्षणात कळून चुकलं, कावळ्यानं गायीला जखमी केलेलं आहे. तिला खूप राग आला. ती कावळ्याला डिवचत म्हणाली, अरे कपटी पक्षा, तू हे काय केलं? तू माझ्याकडून अन्न घेतोस तरीही या निष्पाप गायीला त्रास का देतोस बरं? तुझ्या कृतज्ञतेला आहे ना शरम वाटली पाहिजे. कावळ्यानं काहीही लक्ष दिलं नाही. तो झाडावर बसून कावकाव करत राहिला, जणू तिची चेष्टाच करत आहे ना. सगुणानं गायीचा गंगाजळ आणि हळदीनं तो घाव स्वच्छ केला. तिच्या जखमेवर औषध लावलं. गायीबद्दल तिचं प्रेम वाढलं तर कावळ्याबद्दल तिच्या मनामध्ये निराशा दाटून आली. तरीही तिनं या कावळ्याला अन्न देणं बंद केलं नाही. तोही एक प्राणी आहे ना, त्याला उपवाशी ठेवू नये असं तिला वाटायचं. याचा अर्थ असा नाही की तो पुन्हा असं वाईट कर्म करत राहील. काही दिवसांनी सगुणाने एक अद्भुत स्वप्न पाहिलं. तिनं पाहिलं की तिच्या झोपडीच्या जवळ एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि कोणीतरी तिला हाक मारत आहे, तुझे सत्कर्म आणि तू सत्य पाळण याचं फळ तुला लवकरच मिळेल. सगुणा जेव्हा जागी झाली तेव्हा तिला वाटलं की हा एखादा ईश्वरीय संकेत असावा. त्याच दिवशी सकाळी तिनं पाहिलं की गावाच्या सरपंचाच्या घरी एक मोठं मांगलिक उत्सव आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर प्रसाद वाटप होणार आहे. सरपंचानं अचानक तिला बोलावलं आणि म्हणाले, माते, मंदिरासाठी आम्हाला काही साहित्य गोळा करायचं आहे. तू आमच्या शेतावर काम करशील का बरं? यासाठी मी तुला चांगलं श्रमदान देईल आणि थोडं अन्नधान्यसुद्धा देईल. हे ऐकून सगुणाच्या मनामध्ये आनंद संचारला. तिला वाटलं कदाचित माझ्या मेहनतीचं आणि सत्कर्माचं काही चांगलं फळ आता मिळणार आहे. ती आनंदाने शेत काम करू लागली. 2 आठवड्यानंतर सरपंचानं तिला भरपूर मेहनत करताना दिसली. म्हणजेच गव्हाचे पोते आणि काही चांदीचे नाणे दिले. सगुणा खूप आभारी झाली. ती म्हणाली, तुमची कृपा आहे. बघा, मी यामुळं माझं भविष्य थोडं सुधारू शकेल. सरपंच म्हणाले, सगुणा, तू परिश्रमी आहेस. नेहमी असेच कर्म करत राहा. देव तुझं भलं करेल. सगुणाच्या मनाला या घटनेमुळं खूप समाधान वाटलं. तिला वाटलं कदाचित माझ्या नशिबाचं चाकं फिरलेलं आहे. ती आता आणखी जास्त मेहनतीनं काम करू लागली होती. तिनं आपल्या झोपडीजवळ जमीन स्वच्छ करून तेथे भाजीपाला लावण्याचा विचार केला, जेणेकरून ती आपली कमाई वाढवू शकेल. एक दिवस गावात पुन्हा ऋषी वशिष्ठ आले. सगुणाने त्यांना पाहिलं आणि त्यांच्या जवळ जाऊन आपल्या जीवनातील घटना सांगितल्या. हे ऋषीवर, मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करणं सोडलं नाही. आता मला थोडं चांगलं वाटतंय. काही दिवसापासून मला मदत मिळते.
मजुरी चांगली मिळते. कदाचित माझं नशीब आता उघडलेलं आहे. ऋषींनी स्मितहास्य करत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, विपत्ती कधीही येऊ शकते, पण लक्षात ठेव, सत्याच्या मार्गावरून कधीही विचलित होऊ नकोस. एक परीक्षा अजून बाकी आहे. तुला सावध राहावं लागेल, विशेषतः कावळ्यापासून. हे ऐकून सगुणा आश्चर्यचकित झाली. ऋषींना कावळ्याबद्दल कसं कळालं बरं? मग त्यांनी गायीचाही उल्लेख केला. तिची सेवा करत राहा, ती तुझंही कल्याण करेल. सगुणाने होकारार्थी मान हलवली. तिच्या मनामध्ये कावळ्याबद्दल थोडी शंका आली, पण तिनं काही विचारण्याचं टाळलं. त्याच रात्री कावळा गुपचूप सगुणाच्या झोपडीभोवती फिरू लागला. त्यानं पाहिलं की आता सगुणाकडे जास्त अन्न आणि धान्याचं पोते आहेत. त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. मी फक्त काहीच दाणे का घ्यावेत बरं? मी हिचं संपूर्ण धान्य भंडारच का नष्ट करू नये? मग ती पुन्हा माझ्याकडे जास्त लक्ष देईल, मला विशेष मान देईल. कावळ्याची बुद्धी विकृत होऊ लागली होती. त्याला समजत नव्हतं की सगुणाकडे अन्नच राहिलं नाही तर त्यालाही खायला मिळणार आहे का बरं? नाही ना. म्हणजे ही दुर्भावना केवळ माणसालाच नाही तर कुठल्याही जीवाला सत्य मार्गावरून हटवू शकते ना. म्हणजे दुसऱ्या दिवशी कावळा पुन्हा गायीच्या दिशेने झेपावला. यावेळी त्यानं गायीच्या डोक्याजवळ चोच मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून गाय गंभीर जखमी होईल. पण गायीनं वेळीचं आपलं तोंड हलवलं म्हणून कावळ्याचा वार चुकला. तरीही त्याची चोच आहे ना गायीच्या शिंगावर आपटली. तिला क्षणभर वेदना जाणवल्या. गायीच्या हालचालीमुळं कावळा जमिनीवर पडण्यापासून थोडक्यात वाचला. सगुणाने हे सर्व दृश्य पाहिलं आणि तिनं कावळ्याला ओरडून हाकललं. तिला समजलं की कावळा आता थेट विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं गायीला सांभाळलं, तिला शांत केलं आणि संतापाने म्हणाली, तुझा स्वभाव आहे ना तो पूर्णतः बिघडलेला आहे. हे काळ्या कावळ्या, तरीही मी तुला अन्न पाणी बंद करणार नाही, पण जर पुन्हा असं केलंस ना तर तुला दंड मिळेल. कावळ्याने कर्कश आवाजामध्ये काव काव केलं, जणू तो म्हणत होता ना, मी काहीही केल्याशिवाय राहणार नाही. त्याच रात्री कावळ्याने नवा कट रचला. सगुणाच्या अंगणात पडलेल्या त्या सुक्या गवताच्या ढिगाऱ्याला आग लावली. त्याला वाटलं जेव्हा आग लागेल ना तेव्हा गाय घाबरून पळून जाईल, तिला ती जळून मरेल. सगुणालाही खूप मोठा तोटा होईल. तेव्हा यमराज आणि चित्रगुप्त पृथ्वीवर येण्यास तयार होते. त्यांना साक्षात पाहायचं होतं ना की कोणाचं कर्म कोणतं फळ मोठं आहे. अर्ध्या रात्री सगुणा गाढ झोपेत असताना अचानक तिच्या अंगणामध्ये आग भडकू लागली. कावळ्यानं लांबून एखाद्या जळत्या मशाळीचा निखारा उचलून गवताच्या ढिगावर फेकला होता. आग झपाट्याने पसरू लागली. गाय जोरजोराने ओरडत होती. सगुणाची झोप उघडली. सगुणा धावत बाहेर आली आणि पाहते तर काय, लाल केशरी ज्वाळा उंच उठत होत्या. ती घाबरून ताबडतोब त्या गवत बाजूला सारू लागली. पाणी आणून आग विझवू लागली. गाय घाबरून मागे हटली ना. कावळा अंधारात बसून सर्व पाहत होता. आग वाढत चाललेली होती. एकटी सगुणा आग विझवू शकत नव्हती. अचानक तिला जाणवलं की कोणीतरी भव्य आकृती तिच्या समोर उभी आहे. त्याच्या डोळ्यात तेज होतं. अंगावर गडद निळे वस्त्र होते. डोक्यावर मुकुट होतं आणि हातामध्ये दंड होता. तो सामान्य मनुष्य वाटत नव्हता. सगुणाला क्षणात कळालं, हे तर यमराज आहेत. तिने रोमांच उभे राहिले. यमराजांनी आपला दंडवर उचलला आणि सगुणाच्या चारही बाजूला एक दिव्य तेजोमय वळई निर्माण केलं. त्यामुळे ती आग थांबली ना. त्याचवेळी चित्रगुप्त सुद्धा प्रकट झाले. त्यांनी आपल्या कमंडळातून काही जलाचे थेंब टाकले आणि आग विझून गेली ना. अंधारा असून सुद्धा सर्व दिव्य प्रकाश पसरलेला होता. सगुणाने हात जोडून प्रणाम केले. ती भीती आणि आश्चर्य यामुळे थोडी थरथरच कापत होती ना. यमराज म्हणाले, तू घाबरू नकोस. आज आम्ही
तुझ्या कर्म आणि सत्याची परीक्षा बघण्यासाठी आलो आहोत. गंभीर संकटात असताना सुद्धा तू गायीला सोडून पळ काढला नाहीस, तर तिला वाचवण्याचा प्रयत्न केलास. हेच तुझ्या सत्य आणि धर्माचं प्रमाण आहे ना. सगुणानं थोडी हिंमत गोळा केली आणि म्हणाले, हे यमदेव, मी तर हेच जाणते की गायीचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तिच्याशिवाय माझेही जे जीवन अधुरं आहे. चित्रगुप्तांनी आपलं शस्त्र उघडलं आणि म्हणाले, सगुणा, मी तुझ्या पूर्वजन्मातील कर्माचं आहे ना संपूर्ण गणित पाहिलेलं आहे. तू नेहमीच परोपकार केलेले आहेस, पण काही परिस्थितीमुळं तुझं हे जीवन कठीण झालं. तरीही तू धर्माचा त्याग केला नाहीस, म्हणूनच तुला या जन्मामध्ये काही प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावं लागलं. पण आता तुझे सत्कर्माचं फळ हे मिळण्याची वेळ आलेली आहे. सगुणाच्या डोळ्यातून अश्रू तरळले. ती म्हणाली, हे देवा, मी नेहमी असंच मानलं की कदाचित माझे भाग्य असंच आहे, पण मी कधीही कर्म करणं सोडलं नाही. चित्रगुप्ता हसले आणि म्हणाले, धन्य आहेस तू. फक्त तूच नव्हे तर या गायीच्या पूर्वजन्मातील पुण्य देखील आता फळाला येत आहे. म्हणूनच तुझ्यासोबत हिचंही कल्याण जोडलं गेलं आहे. त्याचवेळी यमराजांनी आपल्या दंडानं इशारा करत कावळ्याला बोलावलं. कावळ्या, तू कुठेही लपला असशील तरी समोर ये. बघा, कावळा थरथर कापत होता. यमराजांचा आवाज घुमला, तू आग का लावलीस बरं? या वृद्ध गायीला का त्रास दिलास बरं? सगुणानं तुझ्या भुकेची सोय केली तरीही तू कृतज्ञता दाखवली. कावळा घाबरत म्हणाला, हे यमदेव, मी लोभाच्या मोहामध्ये पडलो आणि हे कुकर्म केलं. माझ्या दुष्टतेचा मला आता पश्चाताप होतो, पण आता मी काय करू शकतो बरं? यमराजांनी भीषण गर्जना केली, तू पश्चाताप खूप उशिरा करतो आहेस. इतरांना त्रास देऊन स्वार्थ साधण्याच्या वृत्तीमुळं तू स्वतःचं भवितव्य अंधारमय करून टाकलेलं आहेस. आता तुला तुझ्या कर्माचं फळ भोगावं लागेल. त्या क्षणी आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. संपूर्ण वातावरण नादमय झालं. त्याचवेळी ऋषी वसिष्ठ देखील तिथे प्रकट झाले. जणू ते या क्षणाची आतुरतेने वाटच पाहत होते ना. त्यांनी यमराज आणि चित्रगुप्तांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे देवगण, हाच तो क्षण आहे ज्याचा संकेत आपण मला स्वप्नामध्ये दिला होता. सगुणाच्या मनात कर्म आणि भाग्याविषयी जो प्रश्न होता ना, त्याचं उत्तर तिला आज प्रत्यक्षात मिळालेलं आहे. यमराजांनी संमतीनं मान हलवली आणि म्हणाले, होय, सगुणाच्या सत्कर्मानं तिच्या दुर्दैवाचा पराभव केलेला आहे. भाग्य निश्चितच असतं ना, पण कर्म ते बदलू शकतं. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला जरी उशिरा का होईना विजय मिळतोच ना. म्हणूनच सगुणाने हात जोडले आणि विनम्रतेनं म्हणाली, हे देवा, तुमच्या कृपेनं मला आशीर्वाद मिळाला, पण मला हे सांगा की ही गाय माझं कुटुंब आहे का बरं? मी तिची सेवा करत राहीन आणि तिच्या जीवनाला सुखमय बनवेल. यमराज आनंदित झाले आणि म्हणाले, तुझ्या या महान विचाराला मी आशीर्वाद देतो. उद्या सकाळी तुला या गायीसंबंधी एक शुभवार्ता मिळेल. त्यामुळे तर तुझं जीवन आहे ना, यथायोग्य मार्गावर जाईल. सगुणानं कृतज्ञतेनं डोळे मिटले आणि ऋषी म्हणाले, ही सत्याचीच परीक्षा होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये तू या स्वार्थी होऊन या गायीला सोडलं नाहीस. हे पाहणं आवश्यक होतं ना, पण तू तिच्या रक्षणासाठी उभी राहिलीस. हेच खऱ्या धर्माचं लक्षण आहे ना, जो प्राण्यांप्रती दया बाळगतो ना. यमराजांनी कावळ्याकडे कठोर दृष्टिकोन टाकला आणि म्हणाले, कावळ्या, तुझी शिक्षा ही आहे. तुझ्या चातुर्याचा गर्व आजपासून नाहीसा होईल. तू जिथे जाशील ना, लोक तुला अपशकुनी मानतील. तुझी काव करणं शुभ मानली जाणार नाही. जर तू पुन्हा माणसाचं नुकसान केलं ना, तर तुझ्या आयुष्याची सुखशांती लोप पावेल. हेच तुझ्या कर्माचं प्रतिफळ आहे ना. बघा, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कर्मफळच मोठं आहे
म्हणजे जेव्हा कर्मश्रेष्ठ करू ना, ते कर्म आपल्या भाग्यामध्ये उजळून जातात ना. म्हणून मनुष्यानं वर्तमानामध्ये जगावं. वर्तमानामध्ये जेव्हा आपण चांगली कर्म करतो ना, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होत असतो. ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपण इतरांना मदत केली पाहिजे, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी जेव्हा निर्माण करू ना, तेव्हा आपली भक्तीच होत असते ना. आणि हीच खरी भक्ती आहे. हीच खरी भक्ती मानून आपले जीवन जगावं. जर मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करत राहिलं ना, तर त्याच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान येत राहतं. म्हणून आयुष्यामध्ये किती दुःख जरी आलं, किती संकट जरी आली, तरी सत्याची बाजू कधी सोडू नका. इतरांवर दया करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.